नमस्कार. आज आपण मकर संक्रांत स्पेशल घरोघरी केली जाणारी भोगीची मस्त चमचमीत अशी भाजी करणार आहोत. तर ही भाजी काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी केली जाते. तसेच या भाजीला विविध नावाने ओळखले जाते, जसे की खेंगट, लेकुरवाळी भाजी, मिक्स व्हेज भाजी, संक्रांतीची भाजी असेही म्हटले जाते. भाजी सोबत खाल्ली जाणारी मस्त गरमागरम तीळ भाकरी सुद्धा आपण तयार केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मला उपलब्ध असणाऱ्या सहजरित्या मिळणाऱ्या काही फळभाज्या व पालेभाज्या घेतल्या आहेत. त्यामध्ये कांदापात, फरसबी, एक टोमॅटो, एक वांग, एक बटाटा, 2 मोठी बोरं. तर या भाजीमध्ये छोटी गावठी बोरं वापरली जातात. माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही मोठी बोरं वापरलेली आहे. तसेच थोडे शेंगदाणे घेतले आहे, जे की आपण भिजवून घेणार आहोत. हिरवा वाटाणा, एक गाजर आणि या ठिकाणी मी हिरवा वाल घेतलेला आहे. ताजा हरभरा. तर घेतलेले सर्व भाज्या ह्या मी स्वच्छ धुवून चिरून घेते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भाजीमध्ये आपण तीळ वापरणार आहोत, त्याशिवाय तर ही भाजी अपूर्णच आहे. तर बघा, इथे सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या व शेंगा या सोलून घेतल्या. तसेच शेंगदाणे सुद्धा चांगले अर्धा तास मी भिजवून घेतले आहे. तसेच वांगा आणि बटाटा साल काढून पाण्यात ठेवली, म्हणजे ती काळी पडणार नाही. याऐवजी तुम्ही मेथी, पालक, शेवगा, घेवडा याप्रमाणे हिवाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा वापर करा. भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. तसेच इथे मी एक ताजे वाटण म्हणजेच मसाला तयार करणार आहे. त्याने तयार होणारी भाजी ही खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट बनेल. त्यासाठी बारीक चिरलेले खोबरं, कोथिंबीर, 6 ते 7 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक, एक कांदा उभा चिरून घेतला आणि सोबतच इथे मी 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस घेतली आहे. तर घेतलेले साहित्य हलकसं भाजून घ्यायचं. सुरुवातीला कांदा भाजूया. तर कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं. तर जास्त कांदा न भाजता तो हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. आणि कांदा भाजला की तो प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. त्याचप्रमाणे राहिलेले खोबरं सुद्धा भाजून घेऊ. तर खोबरं सुद्धा मी हलकसच लाल रंग होईपर्यंत भाजून घेतलेला आहे, जास्त काळही केलेलं नाही. आता गॅस बंद करून यामध्ये आपण घेतलेले 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस भाजून घेऊ. तवा गरम असल्याने गॅस बंद केला तरी चालेल. खसखस आणि तीळ लवकर भाजली जाते. तर बघा, तीळ आणि खसखस भाजली गेली आहे, तर ती आपण काढून घेऊ. तर बघा, प्लेटमध्ये सर्व साहित्य मी काढून थंड करून घेतलेलं आहे. आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घालून मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत. तर सुरुवातीला यामध्ये मी पाणी घातलेलं नाही, असंच ते मी वाटून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये 2 ते 3 चमचे इतके पाणी घालून ते अगदी आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा, याप्रमाणे चांगली अशी बारीक पेस्ट केली की भाजी ही छान अशी मिळून येते व एकसंध बनते. चला तर मग आता फोडणी द्यायला घेऊ. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. तर इथे तुम्ही तेल कमीही करू शकता. तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे छान फुललं की त्यात लगेच आपण 1 चमचा इतके तीळ घातले आहे. जिरा आणि तीळ छान तडतडलं की त्यामध्ये लगेच तयार वाटण घालूया. तयार वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. तसं तर आपण हे भाजूनच घेतलेलं आहे, त्यामुळे जास्तही परतायची गरज नाही. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद आणि सोबतच 1 चमचा इतका पावभाजी मसाला घातला. त्यामुळे ही भाजी चवीला मस्तच लागेल. वापरून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता घातलेले मसाले मिक्स करून घेऊ. तयार मसाल्यांचा खूपच मस्त सुगंध दरवळत आहे. एकदा या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. तर कमी आचेवरच मसाला परतून झालेला आहे. यामध्ये आता एक एक करून सर्व भाज्या घालूया. सुरुवातीला वांग आणि बटाटा पाणी निथळून घातलं. सोबतच ताजा हरभरा, हिरवा वाटाणा, वालाच्या शेंगा, फरसबी, गाजर, बोर,
टोमॅटो, कांदा पात आणि भिजलेले शेंगदाणे ते सर्व यात मी घालून घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊ, म्हणजेच एकजीव करून घेऊ, त्यामुळे मसाले हे प्रत्येक भाजीला व्यवस्थित लागेल। तर भाज्या मसाल्यांमध्ये छान एकजीव झाल्या की यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाले की यामध्ये तुम्हाला भाजी कितपत घट्ट पातळ हवी याप्रमाणे गरम पाणी ऍड करायचे। तर इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, कारण जे घातलेले मसाले आहेत त्यांची चव ही गरम पाण्यामुळे आहे तशीच राहते, म्हणून गरम पाणीच वापरा। तर 1.5 ग्लास इतके मी गरम पाणी ऍड केले, त्यामुळे भाजी ही व्यवस्थित शिजते आणि जास्त घट्ट न होता मीडियम स्वरूपाची राहते। आता कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम करून भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजत असताना मध्ये मध्ये 2 ते 3 वेळा झाकण उघडून मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायची। तर बघा 10 ते 12 मिनिटातच मध्यम आचेवर भाजी ही मस्त अशी शिजलेली आहे। तर ती पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। भाज्या व्यवस्थित शिजल्या की नाही हे चेक करून बघायचं। तरी ते सर्व भाज्या ह्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे। आता वरतून कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया। तर बघा मस्त चमचमीत अशी आणि खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवायची हे सांगितलेले आहे। त्याचप्रमाणे आपण जे ताजे वाटण करून यात घातलेलं आहे ना, त्यामुळे ही भाजी खूपच छान लागते। त्याचप्रमाणे असा पावभाजी मसाला सुद्धा भाजीमध्ये तुम्ही घालून बघा। या पद्धतीने बनवलेली भाजी घरातल्यांना व तुम्हाला नक्कीच आवडेल। यावर मस्त वरतून तीळ घालूया। तर तयार आहे आपली सर्वात सोपी आणि मस्त अशी चवीला भन्नाट लागणारी भोगीची भाजी। आता भाजी तयार आहे म्हटल्यावर त्यासोबत खाल्ली जाणारी तीळ भाकरी ही झालीच पाहिजे। त्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये बाजरीचे पीठ घेतले। बाजरीची भाकर करत असताना पीठ मळायला घेतले की लगेच गॅसवर तवा हा गरम करण्यासाठी ठेवून द्यायचा। आता तुम्हाला जाड पातळ जशी भाकर आवडते त्याप्रमाणे प्लेटमध्ये पीठ घ्यायचे, थोडे थोडे पाणी घालून पीठ हे व्यवस्थित असे मळून घ्यायचे। तर बघा बाजरीचं पीठ मळत असताना नेहमी बाजरीचे पीठ हे फ्रेशच घ्यायचे, जास्त दिवसाचे पीठ वापरायचे नाही, नाहीतर बाजरीची भाकर ही कडू बनते। तर बघा भाकरीसाठी पीठ व्यवस्थित मळून घेतले। तयार पिठाचा गोळा तयार करून तो दोन्ही हाताने दाखविल्याप्रमाणे चपटा करायचा व पिठाच्या म्हणजेच भाकरीच्या वरच्या बाजूला भरपूर तीळ असे पसरवून लावून घ्यायचे। तरी ते मी एकाच बाजूला तीळ लावले, तुम्ही दोन्ही बाजूला लावू शकता। नंतर प्लेटमध्ये भाकर थापण्यासाठी खाली कोरडे पीठ घालून अगोदर एका हाताने व नंतर दाखविल्याप्रमाणे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे बाजरीची भाकर ही छान गोलाकार होते। नंतर वरतूनही थोडे दोन्ही हाताला कोरडे पीठ लावून दोन्ही हाताने दाखविल्याप्रमाणे भाकरी छान गोलाकार पातळ थापून घ्यायची। तर बघा मस्त गोलाकार पातळ भाकरी थापून झाली। तर तवाही आपण अगोदरच गरम करायला ठेवलाच होता, तोही गरम झालेला आहे। भाकर उचलताना ती दाखविल्याप्रमाणे दोन्ही हातावर घेऊन खालची बाजू वर करून गरम तव्यावर टाकायची। भाकरी तव्यावर टाकल्यानंतर लगेच त्यावर असे सर्व बाजूंनी पाणी लावून घ्यायचे। नंतर पाणी असे थोडेसे सुकले की लगेच बाजू पलटून दुसऱ्या बाजूने भाकर व्यवस्थित मीडियम टू हाय फ्लेम वर भाजून घ्यायची। तर बघा इथे आपली दुसरी बाजू छान अशी भाजून तयार आहे। तयार भाकरी ही तुम्ही तव्यावर सुद्धा भाजू शकता किंवा अशी फ्लेम वर सुद्धा टाकून मस्त टम्म फुगवू शकता। तर बघा आपली मस्त इथे टम्म फुगणारी तीळ भाकरी तयार आहे। तर इथे मकर संक्रांत स्पेशल गरमागरम भोगीची भाजी किंवा खेंगट, लेकुरवाळी भाजी किंवा मिक्स व्हेज भाजी सोबतच तीळ लावलेली टम्म फुगलेली गरमागरम भाकरी तयार आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तसेच पहिल्यांदाच तुम्ही माझी ही रेसिपी बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।